माजी संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचबरोबर श्री प्रमोद वाघमोडे माजी उपसभापती पंचायत समिती तसेच विद्यमान उपसरपंच मातांबरे, माननीय सचिन वायकुळे संचालक प्रशिक्षक स्मार्ट अकॅडमी बार्शी, श्री अरुण येळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी, माननीय श्रीमंत थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य, काही कारणास्तव जयश्रीताई घोडके नगरसेविका वैराग या आलेले नाही आहेत, त्यांच्याऐवजी घोडके सह उपस्थित आहेत. माननीय श्री राजेंद्र सरवदे इन्कम टॅक्स कमिशनर मुंबई, माननीय थोरात साहेब माजी DYSP हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. ज्यांच्या जयंतीनिमित्त या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला गेला अशा थोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. हजारे सर फोटो एक जणांना काढायला हवं. लाईव्ह चालू आहे. सर थोडंसं पुढे ना पाठीमागे. प्रवीण सरांपासून सगळे निघालो. एकच मिनिट. हा सगळे झाले आपले. धन्यवाद. प्रमुख पाहुण्यांना विनंती की आता आपण आसन सुरू आहोत. दहावी आणि 12वीचं शिक्षण म्हणजे याला आपण आपल्या जीवनाचा शिक्षणाचा पाया असं समजतो आणि 10वी 12वी विद्यार्थ्यांचा इथून पुढचा करिअरचा महत्त्वाचा टप्पा इथून सुरू होतो. माननीय श्री प्रवीण कसबडे साहेब, माणिक हजारे साहेब, शीतल पाटील साहेब, पत्रकार श्री विजय शिंगाडे, राहुल शेंडके साहेब, दशरथ काळे आणि सर्व त्यांचे मित्र, साथीदार, समाज बांधव यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित करण्याचे योजलं, जेणेकरून समाजातील गुणवंत विद्यार्थी जे यशस्वी झालेले 10वी 12वीमध्ये उत्तम गुणाने पास झालेले आहेत यांना आपल्या करिअरची पुढची दिशा ठरवता यावी, योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळावं, समाजामध्ये काय चाललेलं आहे, बाहेर काय अडचणी आहेत याचं त्यांना भान असावं. याच विद्यार्थ्यांपैकी पुढे जाऊन काही डॉक्टर होतील, काही इंजिनियर होतील, काही उत्तम प्रशासकीय अधिकारी होतील आणि अशा विद्यार्थ्यांना आपल्यासारख्या प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना आपल्या करिअरची दिशा ठरवता यावी म्हणून बार्शी तालुका धनगर समाजाच्या वतीने हा गुणवंत विद्यार्थी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले आमच्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी बार्शी तालुका धनगर समाजाच्या वतीने होत आहे. माननीय श्री शिवाजी जायपत्रे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक बार्शी तालुका पोलीस ठाणे यांचं स्वागत श्री माणिक हजारे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. माणिक सर इकडून माणिक इकडून माननीय श्री डॉक्टर नवनाथ कसपटे साहेब, अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष यांचं स्वागत शीतल पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती. माझ्याकडे स्वागत करा. प्रमोद वाकोडे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. माजी उपसभापती पंचायत समिती त्यांचंही हार्दिक स्वागत. माननीय श्री राजेंद्र सरवदे साहेब, इन्कम टॅक्स कमिशनर मुंबई, माननीय राजेंद्र सरवदे साहेब, इन्कम टॅक्स कमिशनर मुंबई यांचं स्वागत प्रवीण कसपटे साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. NMK1 गोल्डन या सीताफळाचं रूप, शाल आणि सन्मान चिन्ह असं ह्या स्वागताचं स्वरूप आहे. यानंतर माननीय श्री अनिल बनसोडे, प्रशासनाधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी यांचं स्वागत श्री राहुल शेंडके यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. NMK1 गोल्डन या सीताफळाचं रूप, शाल आणि सन्मान चिन्ह हे स्वागताचं स्वरूप आहे. धन्यवाद. माननीय श्री सुभाष शेळके, माजी संचालक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचं स्वागत पत्रकार विजय शिंगाडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. माननीय श्री प्रमोद वाघमोडे, माजी उपसभापती पंचायत समिती यांचं स्वागत राजाभाऊ पैकेकर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. स्मार्ट अकॅडमी बार्शीचे संचालक प्रशिक्षक माननीय श्री सचिन वायकोडे सर यांचं स्वागत ॲडव्होकेट रवींद्र वैद्य यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो.
वैद्य सर थोडंसं अलीकडे अलीकडे या की. सर थोडंसं नेमके पण गोल्डन सीताफळाचं रोप सन्मान चिन्ह आहे. यानंतर मान्य श्री अरुण येळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी यांचं स्वागत श्री दशरथ काळे यांनी करावं अशी विनंती करतो. श्री दशरथ काळे यांना विनंती, आपण अरुण येळे साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी यांचं स्वागत करावं. NMK वन गोल्डन सीताफळाचं रोप सन्मान चिन्ह आणि शाल असे या सत्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद. मान्य श्री श्रीमंत थोरात साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं स्वागत डॉक्टर पोपट काळे यांनी करावं अशी त्यांना विनंती. NMK वन गोल्डन सीताफळाचं रोप सन्मान चिन्ह आणि शाल हे आजच्या सत्काराचं स्वरूप आहे. प्रमुख पाहुणे श्रीमंत थोरात यांचं स्वागत डॉक्टर पोपट काळे यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. सौ जयश्रीताई मोडके नगरसेविका वैराग या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी करडे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. NMK वन गोल्डन सीताफळाचं रोप सन्मान चिन्ह आणि शाल हे या सत्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद. माननीय श्री थोरात साहेब माजी DYSP हे देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत. मी प्राध्यापक आणि पत्रकार देवकते साहेबांना विनंती करतो की आपण थोरात साहेबांचा सत्कार करावा. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान बार्शी तालुका नगर समाजाच्या वतीने होत आहे. धन्यवाद. बार्शी तालुका धनगर समाजाने आजच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व विद्यार्थी, त्यांच्या समोर आलेले पालक, आमचे पत्रकार बांधव आणि प्रमुख पाहुणे तसेच समस्त बार्शी तालुका धनगर समाज यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गुणवंतांचा सन्मान व्हावा आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांची पुढील दिशा ठरवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावं या हेतूने तरुण समाज बांधवांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. बार्शी तालुका धनगर समाज आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा, या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माणिक हजारे साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या समाजातील सर्व बांधव उपस्थित राहिले याबद्दल त्यांचं स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी
आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या बार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब श्री शिवाजी जयपत्र साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, सीताफळ महासंघाचे अध्यक्ष NMK1 गोल्डनचे निर्माते श्री नानासाहेब कसपटे, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये जे आपल्याला आपल्या समाजाचे बार्शी नगरपालिकेला प्रशासन अधिकारी म्हणून शिक्षण विभागाचे जे लावले असे आपले अनिल बनसोडे साहेब, तसेच माजी संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुभाष शेळके, तसेच माजी सभापती बातंबरेचे चालू उपसरपंच प्रमोद भाऊ वाघमोडे, आपल्याला बार्शी शहराला व तालुक्याला परिचित असलेले पत्रकार, तसेच ज्यांनी स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकोळे सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण केळे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य थोरात साहेब, तसेच पहिल्यांदाच नगरपालिका झाली आपल्या वैरागची आणि आपल्यातल्याच एक महिला भगिनीच्या नगरसेवक झाले गोडके मॅडम यांचे पहिल्यांदा मी आपल्या धनगर समाजाच्या वतीने सरचे स्वागत करतो. सांगायचा तात्पर्य की प्रस्तावितमध्ये सांगतो की आपला धनगर समाजाचा हा माझ्या मते पहिलाच कार्यक्रम असेल जो की आम्ही अहिल्या जयंती दिवशी आमची एक बैठक झाली. आपल्या जे समाजातले जे काय आहेत त्यांची बैठक झाली आमची. दुसरी बैठक झाली आमची 5 तारखेला. त्यामध्ये असं नानांनी आणि प्रवीण कसपटेने असं सुचवलं की तुम्ही पहिला कार्यक्रम असा घ्या की आपल्या समाजातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सन्मान, कारण आपलाच आपण सन्मान करणं हा सगळ्यात मोठा सन्मान आपला असतो. आपला समाज आपला सन्मान करतो ह्याच्यासारखी मोठी थाप त्या विद्यार्थ्या पाठीवरती दुसरी कुणाचीही राहू शकत नाही. त्यानंतर आम्ही 12 तारखेला रविवारी वैराग भागात गेलो. वैराग भागात आपले डॉक्टर पोपटकाळे यांच्या हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली. त्या ठिकाणी बैठकीत भाऊ पण होते, सुभाष भाऊ, बाकीचे घोडके सर वगैरे. तिथून सगळ्याला हा प्रस्ताव मान्य झाला आणि आपल्या समाजातील जी विद्यार्थी आहेत ते, कारण सगळेच घ्यायचे म्हणलं तर शक्य होत नव्हतं, त्यामुळे जे गुणवंत विद्यार्थी 85% पुढचे आहेत, 85% पुढचे विद्यार्थी आपण घेतले आणि त्याच्यातून आपण कुठेही जाहिरात केली नाही, कुठेही काय नाही. ग्रुपवरती फक्त एक बातमी टाकली की अशा अशा आपण विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय. 10वी 12वी आणि जे डॉक्टर पदवी घेतलेले आहेत ह्या सामान्यांना जे ह्या वर्षी जे बाहेर पडले अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करू असं ठरलं. आणि त्याच्यानंतर तयारी केली. ही तयारी फक्त 8 दिवसातली आहे. 8 दिवसात आपल्या समाजाने एवढा प्रतिसाद भेटला त्याबद्दल मी सगळ्याचाच आभारी आहे. आणि ह्याच्यात बोलवायचं कुणाला तर आपण परत बोलवायचं तर आपलं 1-4-5 दिवसापूर्वीच ठरलं. आता काय करायचं, म्हणजे हा कार्यक्रम पहिलाच आहे आमचा. हा कार्यक्रम पहिल्यांदाच ह्याच्यात उतरलोय. ह्याच्यातली माहिती नाही काय नाही, गुणवंत विद्यार्थी सत्कार करायचं, बोलायचं कोणाला. त्यात ठरलं आपल्या समाजातले जे मार्गदर्शक जे की उच्च पदावरती आहेत त्या लोकांना बोलवायचं. त्याच्यानंतर आपल्या जयपत्र साहेबांना आमंत्रण दिलं, बनसोडे साहेबांना. यांचं मार्गदर्शन हे आपल्या विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी चांगलं उपयोगी येईल, की जेणेकरून जे विद्यार्थी आज
85%च्या पुढे आहेत. ह्याच्यापैकी उद्या कोणतरी आपल्या स्टेजवरती प्रमुख पाहुणा म्हणून येईल, ह्या उद्देशानेच आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. ह्या विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी डॉक्टर होईल, कोणीतरी इंजिनियर होईल, कोणीतरी क्लास 1 अधिकारी होईल, ह्या उद्देशानं. कारण हा सन्मान ठेवणं म्हणजे त्यांना पुढची दिशा दाखवणं आहे असं लक्षात आलं आमच्या, आणि म्हणूनच हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा कार्यक्रम जरी ह्याच्यात आज आमच्याकडून शिकायला भेटलं आम्हाला की रिस्पॉन्स कसा मिळतो. कालपर्यंत साहेब आपल्याकडे फक्त 40 नाव होती, 40च लोकांची तयारी केली भाऊ आम्ही, 40 लोकांची तयारी केली होती, 40 नाव आले होते आमच्याकडे. रात्री अचानक परत 20 नाव आले, 20-22 नाव आले. 20 कडे झालं. जे 40 लोकांनी पहिल्यांदा नावं दिलेत, म्हणजे आधीच क्लिअर करतो मी, ज्या 40 लोकांनी सुरुवातीला नावं दिलेत त्या 40 लोकांचे आम्ही ट्रॉफीवरती नावासहित केलेलं आहे. जे 20 नावं नंतर आले त्यांची मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो, त्यांना पण आम्ही ट्रॉफ्या देऊ, पण आम्हाला एक 4-5 दिवसाचा वेळ पाहिजे, आम्ही घरी पोच करू त्यांच्या पण ट्रॉफ्या. काही तर शब्द देतो मी सगळ्यांना, कारण हे अचानक नाव आल्यामुळे आमचं विस्कळीत झालेलं आहे. 42 लोकांची नावं आपण ट्रॉफीवर टाकली. काल दुपारी 2 आली, ट्रॉफीवर सांगितलं तेवढे पण ते 2 ऍड कर. रात्री 10 वाजता काय वैराग भागातून 20 नाव आली. त्यामुळे विस्कळीत झालेलं आहे. इथून पुढं सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या जो समाजातला व्यक्ती पुढची दिशा घेतोय किंवा पुढच्या पदावर येतोय त्याचा सन्मान इथून पुढं आम्ही तर केलंय, आपलं सहकार्य लागलेलं आहे. ह्याच्यात आम्हाला ऍडव्होकेट रवींद्र वैद्य यांचं पण चांगलं सहकार्य लागलेलं आहे. तसंच मार्गदर्शन बाकीच्या पण थोर व्यक्तीने आम्हाला करावं. ह्याच्यात हा कार्यक्रम आपण आज पहिला जरी असला, इथून पुढं वर्षानुवर्ष हे कार्यक्रम घेऊन आपण जो कोणी ह्याच्यात क्लास 1 अधिकारी किंवा डॉक्टर इंजिनियर जी होतील त्यांचे सन्मान आपण प्रत्येक 10वी-12वीचा रिझल्ट लागल्यानंतर इथून पुढे सांगायची वेळ पडू नये असं माझं जरा म्हणणं आहे. 12वीचा निकाल लागला त्याच्यावर नंबर आहेत आमचे, त्याच्यावरती लगेच तुम्ही इथून पुढचं पण आता जे विस्कळीतपणा झाला तो होऊ नये. इथून पुढे पण तो कार्यक्रम आपण घेणारच आहे. याच्या पुढेही सर्व समाजाचे आणि आमच्या थोर व्यक्तीचे ज्यांनी देशामध्ये नाव केलं अशा व्यक्ती आपल्यातच आहेत. डॉक्टर नानासाहेब कसपटे देशातच नाव केलं, पण आपल्याच समाजाला माहित नव्हतं की ते आपले आहेत. ह्याचं कारणच, ह्या कार्यक्रमाचं कारणच आहे की आपल्या ओळखी परवाच गायपत्र साहेबांनी आम्हाला चांगलं उदाहरण दिलं गेल्यावरती. मस्त कार्यक्रम ठेवल्यामुळे माझ्या ओळखी बऱ्याच लोकांच्या नाहीत, ओळखी तर होऊन जाते तिथं. साहेबाचा उद्देश, सगळ्या सांगायचा उद्देश हा की हा कार्यक्रम घेऊन एकत्र येऊन समाजातले जी काय थोर व्यक्ती आहेत, व्यक्ती जी काय नावलौकिक केलेले व्यक्ती आहेत त्यांच्या पण ओळखी नसतात, त्यामुळेच हा कार्यक्रम घेतलाय. इथून पुढेही वर्षानुवर्ष हा कार्यक्रम असाच राहील. आणि 13 तारखेला मी एक म्हणजे पुढचं पण सांगतो, 13 तारखेला एक आपण कार्यक्रम घेतोय, त्याच्यात पण आपला, कारण अहिल्या 13 ऑगस्टला अहिल्या जयंती पुण्यतिथी 13 ऑगस्टला अहिल्या पुण्यतिथी, त्या दिवशी पण आपण ठराविक जे आपल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला, पण आपल्या समाजातले जे याच्या आधीचे पण जे काय अधिकारी राजकीय क्षेत्रात जी नावलौकिक केलेले आहेत अशा लोकांचा आपण पुण्यतिथी दिवशी समारंभ ठेवतोय. तरी तिथेही आपला बराचसा रिस्पॉन्स मिळावा अशी आशा व्यक्त करतो आणि माझे प्रस्तावित संपवतो. जय महाराज. धन्यवाद हजारे साहेब. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून त्यांनी आपली या कार्यक्रमाची योजना आणि पुढची भूमिका सुद्धा स्पष्ट केली. त्यांच्या संकल्पनेतून तसेच प्रवीण कसपटे साहेब, शीतल पाटील, राहुल शेंडगे, पत्रकार विजय शिंगाडे, राजाभाऊ पैकेकर, डॉक्टर पोपट काळे आदी सर्व समाज बांधवांच्या प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाची व्याप्ती आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी सर्वांनाच विनंती करतो की आपण लवकर कार्यक्रम संपूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे माननीय शिवाजी जयपत्रे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक बार्शीपाडा तालुका पोलीस ठाणे यांना विनंती की आपण आज या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. राजमाता
विद्यार्थी होळकर यांच्या प्रतिमेस वंदन करून या ठिकाणी व्यासपीठावरील आदरणीय अतिथीगण, समोर बसलेले पत्रकार मित्र, समाज बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रथमतः दादा कसपटे आणि इतर समाज बांधवांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एकत्र आणून असा कार्यक्रम आयोजित करणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करणे हा मी माझ्या सर्व्हिसमधला पहिला कार्यक्रम बघितला आणि यामध्ये मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. या ठिकाणी 85% जास्त मार्क मिळवून उत्तीर्ण झाला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. परंतु ही तुमची सुरुवात आहे, यामुळे कुणीही या यशाला कवटाळून न बसता ही तुमची सुरुवात आहे आणि इथूनच आपल्याला नवीन दिशा ठरवायची आहे. या उद्देशाने आपल्याला पुढे काम त्या ठिकाणी पुढे वाटचाल करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं जे वय आहे हे वय आयुष्याला दिशा देतं आणि हेच वय आयुष्याची दशा करतं. त्यामुळे आपल्या आयुष्याला दिशा द्यायची आहे, की आपल्या आयुष्याची दशा करायची आहे, हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. या ठिकाणी 10वीचे विद्यार्थी असतील, 10वीचे विद्यार्थी सुरुवातीला प्रत्येक गावामधून बसने प्रवास करून त्याच्या कॉलेजला स्कूलला जात असतात, परत आपापल्या गावामध्ये येत असतात. परंतु 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर, 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचे पालक तुम्हाला पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवत असतात. म्हणजे तुमच्या गावापासून, पालकांपासून हे तुम्हाला दूर ठेवतात. फक्त तुमच्या भविष्याचा विचार करून तुम्हाला लागणारे सर्व रसद, म्हणजे जे काही तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजसाठी पैसा, त्या ठिकाणी लागणारी हॉस्टेलची फी, मेसची फी, कॉलेजची फी, त्या ठिकाणी ते अहोरात्र कष्ट करून त्या ठिकाणी ते तुमची त्या ठिकाणी जी काही गरज असते ती गरज त्या ठिकाणी तुमची ते पूर्ण करत असते. परंतु तुम्ही ज्या वेळेस गाव सोडून, घर सोडून बाहेर जाता तर त्यावेळेस तुमच्या पालकांचा एक विश्वास तुमच्यासोबत असतो. त्या विश्वासाने की आपला बाल्य हा आपल्यापासून लांब असतो, 15 दिवस, महिनाभर, जेवढे दिवस लांब असतो तो तुमच्यावरती विश्वास असतो की तो त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तो त्या ठिकाणी अभ्यासच करत असेल, हा तुमच्यावरती पालकांनी टाकलेला एक विश्वास असतो आणि त्या विश्वासाला तुम्ही कोणताही तडा जाऊन देणार नाही. ते वय असं असतं की या वयामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत असतात समाजामध्ये, जे की तुमच्या आयुष्याची दशा पण करू शकतात आणि त्या आयुष्याला दिशा पण देऊ शकतात. जसं ह्या पद्धतीने की मी ज्या वेळेस पोलीस स्टेशनला काम करत असतो त्यावेळेस या वयामधील मुलं हे पळून जाण्याचं प्रमाण जास्त असतं. आपल्या पालकांनी विश्वास दिलेला असतो, तो विश्वासाला तडा न जाऊ देतो. आपल्या पालकांनी आपल्याला फक्त उच्च शिक्षणाकरता या ठिकाणी पाठवलेला आहे. त्या उच्च शिक्षणावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला जे आयुष्यामध्ये पुढे वाढायचं आहे त्या पद्धतीने त्या गोष्टीवरती फोकस करून त्या गोष्टीसाठी अचीव करण्यासाठी, जे टार्गेट आहे अचीव करण्यासाठी ते वाटचाल करायचं आहे. तुमच्या अवतीभोवती अशा बऱ्याचशा तुम्हाला मन विचलित करणाऱ्या गोष्टी दिसतील, पण आपल्या पालकांचं, आपल्या आईवडिलांचा चेहरा समोर ठेवून आपली ती वाटचाल पूर्ण करायची आहे. या ठिकाणी आमच्याकडे केसेस येतात, मुलगी पळून गेलेली असते, ती परत आम्ही घेऊन येतो. परंतु अशा केसेस बघितल्या की आई वडील स्वतःच्या मुलीच्या पाया पडतात, अक्षरशः लोटांगण घालतात, पण मुलगी अजिबात त्या आई वडिलांचं ऐकत नाही. आम्ही त्याला वारंवार समजून सांगतो, हे वय आहे, या वयामध्ये अशा गोष्टी घडत असतात. म्हणजे आई वडिलांनी तुला आतापर्यंत 17-18 वर्षाचं योग्य सांभाळ केलेला आहे, ते 17-18 वर्षाचं प्रेम विसरून तू हे 1-2 महिने, 6 महिन्याच्या प्रेमासाठी हे 17 वर्षाचं प्रेम विसरू नको. तो तुला सांभाळू शकेल याची तुझं शाश्वती नाही, परंतु तुझे आई वडील हे तुझ्यासाठी अहोरात्र कष्ट करून तुझं घरच करणार. तरीसुद्धा त्या मुलीला ते आंधळं पण आलेलं असतं, ती मुलगी ऐकत नाही. आत्तापर्यंत ह्या माझ्यासमोरच्या केसेस आहेत. क्वचित 10 केसेस आल्या, क्वचित एकच केस आहे की जी
आईवडिलांकडे परत गेलेली आहे. 9 केसेसमध्ये तिच्या डोळ्यावरती जे आंधळपण आलेलं असतं ते आंधळपण आईवडिलांचं प्रेम विसरून आईवडिलांनी जे कष्ट केलेलं आहे, तुम्हाला ज्या गोष्टी शिक्षणासाठी बाहेर पाठवलेलं आहे त्या शिक्षणाचा आपल्याला गैरफायदा घ्यायचा नाही. आपल्याला आईवडिलांचं नाव उज्ज्वल करायचं आहे, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करायचं, यासाठी सर्वांनी अहोरात्र कष्ट करायचे. हे तुम्ही बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचा कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही प्रवास करत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्ही 10वीला 85% मार्क मिळाले म्हणून तुम्ही हे हरवून जायचं काम नाही. मागच्या काळामध्ये 70% जास्त गुण भेटले म्हणजे खूप हुशार अशा पद्धतीने ते गणलं जायचं. आत्ताची टक्केवारी तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसमध्ये टक्केवारी बघितली ती 10वीच्या विद्यार्थ्यांची अबाव 90% जास्त लोकांची आहे, जास्त विद्यार्थ्यांचे आहे. आपल्याला 85% मिळाले म्हणून आपण जास्त हरवून जायचं नाही. कॉम्पिटिशन भरपूर आहे. तुम्ही जर चांगल्या कॉलेजची मेरिट लिस्ट बघितली तर सध्या ती मेरिट लिस्ट 94% 95% अशा पद्धतीची ती मेरिट लिस्ट आहे. परंतु तुम्हाला 85% म्हणून मिळाले तुम्ही कमी नाही. यानंतर पहिले जे आपले पालक होते आपल्याला 70%पेक्षा गुण मिळाले म्हणजे ते फिक्समध्ये तुम्हाला सायन्समध्ये टाकणार हे गणित धरलं जायचं. विद्यार्थी आपला सायन्स शाखेमधूनच पासआउट झाला पाहिजे 12वी अशा पद्धतीचं त्यांचं त्या ठिकाणी आपल्या पालकांचा एक विश्वास आपल्यावरती असतो. परंतु आपण त्या ठिकाणी 10वीपर्यंत ज्यांनी मराठी मीडियमने शिक्षण घेतलेलं असतं त्यांना सायन्स थोडंसं टफ झालं पाहिजे. जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी खरं तर तुमचे जे गुण आहेत ते 12वीचे गुण ग्रेड करणार त्याच्यावरती तुमची त्या ठिकाणी क्वालिटी धरली जाते. मी बरेचसे बघितलं की 10वीला त्या ठिकाणी 85 गुण आहेत, 80% गुण आहेत. मी स्वतः माझ्या नातेवाईकांचे मार्क्स बघतो 10वीला 80% गुण आहेत. 80% गुण म्हणजे मुलगा खूप हुशार आहे, मुलगी खूप हुशार आहे, सायन्ससाठी टाकलं जातं त्या ठिकाणी आणि त्या मुलीचे गुण 12वीला 51% आहेत, 55% आहेत, 60% आहेत. हे तुमची सुरुवातीची वाटचाल आहे, हे टार्गेट नाही, हे गृहीत घेऊन तुम्हाला वाटचाल करायचं आहे. तुम्ही 10वीनंतर 12वीला जाता, 12वी सुद्धा चांगले गुण तुम्हाला मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पण चांगले गुण मिळवून सुद्धा त्या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे भविष्यामध्ये समाजामध्ये कोणत्या गोष्टीला स्कोप आहे याचा विचार करून आपली दिशा ठरवायचा. मी दिशा माझी ठरवत असताना सुद्धा माझी दिशा भरकटलेली होती. सुरुवातीला 10वीनंतर वडिलांनी स्वतः वडिलांनीच निवडलं, सायन्स घेतलं, वडिलांनीच BS ॲग्री निवडलं, BS ॲग्री घेतली. पण BS ॲग्रीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांचं MPSCसाठी सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी प्रिपरेशन करत होते. पण त्याच वेळेमध्ये एक क्रेज चालू झालं MBA मध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मार्केटिंगमध्ये मी त्या ठिकाणी केलं. पॅकेज भेटतं भरपूर त्या ठिकाणी 3 लाख 4 लाख 5 लाख 12 लाख 50 लाखापर्यंत पॅकेज भेटतं असं त्या ठिकाणी क्रेज होती. त्या दृष्टीने मी MBAला ॲडमिशन घेतलं. परंतु ती जी क्रेज आहे ती मार्केटची क्रेज होती त्यावेळेची ती पूर्णपणे डोलून गेलेली होती, संपलेली होती क्रेज. त्यावेळेस MBA पासआउट झाल्यानंतर माझ्यासमोर फक्त 12 ते 15 हजार रुपयाचा जॉब होता, ते पण कंपनीमध्ये. सुरुवातीला इंटरेस्टेड कारण की माझा तो निर्णय पूर्णपणे चुकलेला होता. मी परत MPSCकडे वळालो आणि पहिल्या प्रयत्नामध्ये मी PSIची एक्झाम पास होतो. माझी दिशा जर योग्य असते तर माझे ते 2 वर्ष वाया गेले नसते. मी MPSCतून PSI पहिल्या प्रयत्नात पास आउट झालो. माझं त्यावेळेस मला वाटतं लग्न पण झालं होतं, मुलगा पण झाला होता. सगळं ते घरचे आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीची एक भावना असते. मुलगी थोडीशी वय झाले की लग्न करून टाकले, मुलांची पण लग्न हे आपल्या समाजामध्ये लवकरच केली जातात त्या ठिकाणी. त्याच पद्धतीने माझं देखील झालं कारण मामाची मुलगी होती त्याच्यामुळे ते करून टाकलं. परंतु ते जिद्द होती. सुरुवातीला मला काहीतरी बनायचं आहे. सगळे लग्न मुलगा झाल्यानंतर मी अभ्यासाला चालू केला आणि वयाच्या 22व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. वयाच्या 25व्या वर्षी मी पहिली पोस्ट टाकली PSIवर त्या ठिकाणी पोस्ट टाकली. 2 वर्ष माझे हे MBAसाठी वाया गेले म्हणलं तरी चालते कारण की माझी दिशा भरकटली. त्यामुळे तुमची ही दिशा 85% जरी गुण भेटले तरी या ठिकाणी तुम्ही हरवून न जाता 12वीला आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे गुण मिळतील. चांगल्या पद्धतीचे गुण मिळाल्यानंतर 12वीनंतर एक दिशा ठरवायची. डॉक्टर, इंजिनियर त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. इंजिनियरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे, सिव्हिल इंजिनियर बनायचं आहे, याची दिशा ठरवा.
तुम्हाला त्या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल तर त्याची दिशा ठरवा, परंतु दिशा योग्य ठरवा आणि त्या दिशेच्या दृष्टीने वाटचाल करा, तरच ते यश तुमच्या पदरी पडणार. तुम्हाला 85% मार्क पडले, 12वीला तुम्हाला 80% मार्क पडले, परंतु त्याच्यानंतरची जर दिशा तुम्ही योग्य ठरवली नाही तर तुमची दिशा क्षीण होऊन जाऊन तुमच्या अंगीमध्ये जी क्वालिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही आयुष्यामध्ये न बनता तुम्ही कुठेतरी मोठी गोष्ट घेऊ शकला असता, याची तुम्हाला भविष्यामध्ये खंत राहू. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या आईवडिलांचा विश्वास जो आता तुमच्यावरती टाकणार आहे, काहींचं कॉलेज उस्मानाबादला असेल, काही पुणे जिल्ह्यामध्ये जातील, काही तुम्ही गावामधून बाकीमध्ये स्थायिक व्हायला येतील, तर आई वडिलांचा हा विश्वास तुमच्यावरती असतो की माझा पाल्य त्या ठिकाणी माझं नाव कुठेही खराब करणार नाही, हा उद्देशाने तुम्हाला बाहेर गावी पाठवलेलं असतं. त्या विश्वासाला कोणताही तुम्ही तडा जाऊन देणार नाही, असा मी आणि आमचे समाज बांधव सगळे आपले उपस्थित याची तुमच्याकडून आम्ही सगळेजण अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अशाच पद्धतीने आपला देखील सत्कार आपण जीवनामध्ये काय बनल्यानंतर या ठिकाणी कोणती पोस्ट अचीव केल्यानंतर जे समाज बांधव आपल्या या ठिकाणी स्टेजवरती आपला सत्कार करतील आणि आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी भविष्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी असतील, अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांनी असा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचे या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपणास पुढील जीवनासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद जयपंडित साहेब. 10वी आणि 12वीचं नंतरचं वर्ष हे दिशा ठरवणारं असावं तर दशा करून घेणारं नसावं, असं एक उत्तम मार्गदर्शन जयपंडित साहेबांनी केले. या 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आपण यशस्वीरित्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या काही विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर योगेश नरोटे यांचं अभिनंदन सत्कार जयपत्रे साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर योगेश नरोटे. सौ जयश्रीताई घोडके नगरसेविका वैराग यांना विनंती की आपण मंचावरती यायचं आहे. डॉक्टर स्वप्नील गोडके यांचा सत्कार अनिल गोडसोडे साहेब करतील. डॉक्टर स्वप्नील गोडके. डॉक्टर गुरुवंत गोरे. डॉक्टर गुरुवंत गोरे सर तिकडून या तुम्ही, तिकडून या. यांचं स्वागत सत्कार राजेंद्र सरोवर साहेब. डॉक्टर गुरुवंत गोरे यांनी लवकर पुढे यावं. सचिन सर पुढे या की या कार्यक्रमाला सहकार्य करणारे डॉक्टर पोपट काळे यांचं स्वागत नानांच्या हस्ते होईल. मी आदरणीय नानांना विनंती करतो की डॉक्टर पोपट काळे यांचं स्वागत करावं. श्री कालिदास देवकते पत्रकार यांचं स्वागत श्री राजेंद्र थोरात साहेब यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. कालिदास देवकते सर. पत्रकार कालिदास देवकते आपल्यास विनंती आपण पुढे यावं. थोरात साहेबांच्या हस्ते आपल्याला स्वागत होत आहे. माननीय श्री राजेंद्र थोरात साहेबांना विनंती. हजारे सर
10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे आपण नाव घेत आहोत. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे आणि लवकर येऊन सहकार्य करायचं आहे. सर्वप्रथम मयुरी श्रीमंत वायकुळे. त्यांचं नाव बघा. डॉक्टर गोरे, डॉक्टर गुणवंत गोरे यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. यानंतर तयार राहायचं आहे मयूर श्रीमंत वायकुळे. पुढे यायचं आहे आपण पालकांसमवेत. आकाश चंद्रकांत पाटील, आकाश चंद्रकांत पाटील पालकांसमवेत लवकर पुढे यायचं आहे. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे. सायली भारत सोलनकर, सायली भारत सोलनकर यांच्या पाहुण्यांच्या हस्ते स्वागत होते. कृष्णा विलास मार्कड, कृष्णा विलास मार्कड पुढे यायचे. कृष्णा विलास मार्कड पाहुण्यांच्या हस्ते स्वागत होत आहे. सुजाता मधुकर खांडेकर, पालकांसमवेतीचे आपले जर आई वडील इथं उपस्थित असतील तर कृपया त्यांनाही आपण मंचावरती घेऊन यावं. विद्यार्थ्यांसोबत हा पालकांसाठीही खूप मोठा सन्मान आहे. सुजाता मधुकर खांडेकर त्या विद्यार्थिनीचा सन्मान होतोय. ज्ञानेश्वरी राजेंद्र वाघमोडे, ज्ञानेश्वरी वाघमोडे यांचा सन्मान होतोय पालकांसमवेत. अक्षता मोहन चोरबोले, अक्षता मोहन चोरबोले, अक्षता चोरबोले यांचा सन्मान होत आहे. सार्थक मनोज वाघमोडे, सार्थक वाघमोडे यांचा सत्कार होतोय. त्यानंतर अबोली सूर्यकांत चोरबोले, अबोली सूर्यकांत चोरबोले पुढे यायचे. अबोली सूर्यकांत चोरबोले या विद्यार्थिनीचा सत्कार होतोय. त्यानंतर प्रणव प्रथमेश करडे पुढे यायचे. सर यांना बोलू. विद्यार्थ्यांनी कृपया आपले आई वडील पालकांसमोर स्टेजवरती यावं. हा तुमच्यासोबत पालकांचाही सर्वात मोठा सन्मान आहे. पलीकडे बाजू अर्धी झाका पडतात. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले पालक उपस्थित असतील तर पालकांसमोर यावं. प्रणव प्रथमेश करडे
अलीकडला निमा अलीकडली बाजू उघडा की अलीकडली बाजू उघडा पलीकडली बंद करा अर्धी उघडा आणखी हां बस समृद्धी समीर वायकुळे. समृद्धी समीर वायकुळे पुढे यायचंय. या विद्यार्थिनीचा सन्मान. नॅशनल प्लेअर बॅडमिंटन मध्ये एक राष्ट्रीय स्तरावरची खेळाडू आहे समृद्धी समीर वायकुळे. प्रमोद भू पुढे या. अशा खेळाडूचा सन्मान आपल्यासाठी अभिमानाने गोष्ट आहे. झाड थोडंसं रोप खाली करा साहेबांचा चेहरा आहे हां हां नाही बरोबर साहेब हात लावा साहेब जयपत्र साहेब ट्रॉफी धन्यवाद. प्रमुख पाहुण्यांना विनंती की आपण आता बसून घ्यावं. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले मान्य श्री प्रमोद वाघमोडे साहेब माजी उपसभापती पंचायत समिती यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावं. कार्यक्रम आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन सर्वांनी थोडक्यात मत व्यक्त करावं अशी विनंती करतो. नाशिक तालुक्यातील जे आपले धनगर समाजाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या 10वी आणि 12वीमध्ये चांगलं गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. त्या अनुषंगानं आजचा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या सर्व संयोजकांचं मी प्रथमतः बार्शी तालुका धनगर समाजाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब शिवाजी जयपत्रे साहेब, त्याचबरोबर प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे साहेब, आमचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात, आमचे सहकारी वैभव शेळके, त्याचबरोबर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर अरुणजी येडे साहेब, वैरागमध्ये तुमचं नगरपंचायत झाली तिथे नगरसेविका तुमच्या गोडकेताई, थोरात साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मानी आणि खऱ्या अर्थानं त्यांचं नाव भारतामध्ये झालं असे आपले नवनाथ नाना कसपटे, त्यांनी सीताफळ हे आज आपण बघितलं, आपल्याला सर्वांना पण त्यांनी सीताफळाचं रोप दिलं. त्याने भारतामध्ये डॉक्टरेट अशी पदवी प्राप्त केली आणि त्यांनी एक सीताफळाचं एक असं मॉडेल तयार केलं की संपूर्ण भारतामध्ये आज त्याला इतकी मोठी मागणी आहे की त्यांनी त्यांच्या बार्शीचं नाव घेतल्याबरोबर नानांचं नाव असे आपले नाना कसपटे, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक, सुयश सूर्यकांत रांजणकर पुढे यायचं.
सुयश सूर्यकांत रांजणकर, हिमांशु विजयकुमार खताळ, अदिती अनिल बंडगर, अदिती अनिल बंडगर पालकांसोबत पुढे यायचं. प्रगती बिरबल वाघमोडे, सुकेश सुरेश माने, सुकेश सुरेश माने हे सर्व विद्यार्थी 85% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. सुकेश सुरेश माने. साईराज यशवंत गाडे, ताई ताई तुम्ही इकडून या, एक जण इकडून या. साईराज यशवंत गाडे, त्यांचे पालक इथे हजर आहेत. यशवंत गाडे आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ता गाडे, उंडेगावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत. हे दोघे जण साईराज यशवंत गाडे यांचा सन्मान स्वीकारतील. लातूरला सीईटीची तयारी करत असल्यामुळे साईराज इथे येऊ शकला नाही. त्याच्या पालकांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ऋतुजा रामेश्वर हजारे, ऋतुजा हजारे, ऋतुजा हजारे पालकांसोबत पुढे यायचे. तृप्ती उमेश शिंगाडे, तृप्ती उमेश शिंगाडे, अक्षता विक्रम पाटील, अक्षता विक्रम पाटील पालकांसोबत पुढे यायचं. माधुरी धनंजय वीर, माधुरी धनंजय वीर. प्रथमेश अमोल पांढरभिसे, प्रथमेश अमोल पांढरभिसे. प्रथमेश पांढरभिसेचा सन्मान होतोय. सानिका राजकुमार कोळेकर, धन्यवाद. मान्यवर पाहुण्यांना विनंती की आपण आता बसून घ्यावं. माननीय श्री राजेंद्र थोरात साहेब, माननीय राजेंद्र सरवदे साहेब, इन्कम टॅक्स कमिशनर मुंबई यांना विनंती की आपण विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करावं.
सर्वजण या ठिकाणी आपले जे समाजाचे संघटक बांधव आहेत त्यांचं या ठिकाणी प्रथम मी अभिनंदन करतो. मित्रो, या ठिकाणी गेले तास गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा समारंभ चालू आहे. आमचे तातीबाई पाटील त्यांनी मला फोन करून सांगितलं की मुंबईहून रात्री झालो रस्त्याला पालखी अडगल्यामुळे मला जायला राजपत्रे साहेबांच्या एक परिसराचं मला दर्शन झालं आणि आज सकाळी या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी धन्यवाद. मित्रो, बार्शी तालुक्यामध्ये आपले हे संघटन चालू आहे त्याचे 2-3 बाब आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीमध्ये दिवसेंदिवस प्रशासकीय संघटना, राजकीय संघटना अतिशय ताकदवान होत चालली आहे. पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. सामाजिक संघटना ताकदवान होत्या, राजकीय संघटना नव्हत्या. आता परिस्थिती उलटी झाली आहे. मी जेव्हा मुंबईमधून सोलापूर जिल्ह्याकडे बघतो, मुंबईमध्ये बरेच लोक येतात सोलापूरची कामं घेऊन, ते भेटतात तिथे. काही पातळीवरती आम्हाला शक्य झालं आम्ही त्यांना व्यवस्थित योग्य मार्गाची मदत त्यांना करतो. परंतु ती अतिशय अनऑर्गनाईज स्वरूपात आहे. परंतु हे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे आपल्याला कायद्याची मान्यता आहे. म्हणजे लोकांसाठी, समाजासाठी त्याची संघटना बांधण्यासाठी लोकशाहीमध्ये त्याचा भरपूर पाठिंबा आहे. आणि शेवटी काय लोकशाहीला अपेक्षित आहे? तुमचा नागरिकाचा विकास होणं अपेक्षित आहे. आणि त्या मार्गाने अतिशय मोठं पाऊल या ठिकाणी घेतलेलं आहे, जे सुप्त स्वरूपामध्ये होतं सुरुवातीला. त्याविषयी मला अतिशय आनंद होत आहे आणि मी या ठिकाणी योग्य ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रो, फार पूर्वी आम्ही जेव्हा बार्शीला शिकायचो तर सुद्धा मला ये साहेब भेटले, मला खूप आनंद झाला. आम्ही एका मॉडेल हायस्कूलला एकत्र शिकलो. त्यांचे मोठे बंधू जे कोर्टामध्ये रजिस्टर आहेत ते नेहमी भेटायचे मुंबईला. आणि त्यावेळेची बार्शी आणि आत्ताची बार्शीमध्ये खूप फरक आहे. पूर्वी बार्शी 2-3 कारणासाठी ओळखली जायची. मोठी बारपेठ होती आणि कोकणामध्ये जा तुम्ही कुठल्या पुणे जिल्ह्याचा शिक्षक भेटायचे आपल्या तिथं. आणि आमचे सासरे अतिशय नावाजलेले पोलीस अधिकारी, त्यांनी पुण्यामध्ये ठाण्यामध्ये काम केलं आहे. अतिशय ते समाजाचं काम त्यांची नोकरी बघत करायचे. त्यांना त्या आपल्या पुणे जिल्ह्यातला मोठ्या प्रकारे धनगर समाज त्यांना खूप मांडतो, ओळखतो. त्यांनी त्याची कामं, जी काही कामं अशी की प्रत्येक गोष्टीला काम म्हणजे काय, एखादा मुलगा आला त्याला ऍडमिशन घेऊन देणे, त्याला राहायची जागा देणे, त्याला मार्गदर्शन करणं हे खूप मोठं काम आहे. आर्थिक पाठबळीपेक्षा मानसिक आणि सामाजिक पाठबळ अतिशय प्रचंड आहे त्याच्या बेसिसवरती. म्हणजे झाड असतं आपण लावलेलं, झाड हे 50% जमिनीच्या वरती आहे, 50% जमिनीच्या खाली आहे. जमिनीच्या खालचे मुळं दिवस रात्र त्या पानासाठी अन्नद्रव्य, सूक्ष्मद्रव्य, पाणी त्याचा पुरवठावरती पानाला करतात. पानं उन्हामध्ये तळतात, अंड तयार करतात आणि झाडाची ही बांधणी योग्य होऊन आपल्या सगळ्या मानवजातीला आहार मिळतो. अशी संघटना ही समाजासाठी ही सामाजिक संघटना करतात. आपण गुजरातचा विचार केला, राजस्थानचा विचार केला, याच्यामध्ये सामाजिक संघटना एवढ्या प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. तुम्हाला मी प्रॅक्टिकल उदाहरण देतो. मी कुठल्या पुस्तकातच सांगणार नाही. मी गेली 25 वर्षे मुंबई परिसरामध्ये काम करतो. मुंबईकडून मी ग्रामीण भागाकडे जेव्हा बघतो तेव्हा मला अतिशय एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. पूर्वी मी ह्या पालखीमध्ये असंच दिवसभर अडकलो होतो रस्ता बंद झाल्यामुळं. आता पालखीमध्ये मी फक्त 1 तास अडकलो. म्हणजे हा जो 12 तासावरती 1 तासावरती फरक आलेला आहे, तो फरक समाजामध्ये सगळीकडे झालेला आहे. आणि अतिशय नवीन लोकांना ह्या अतिशय आनंदाची बातमी. या कार्यक्रमाला सर्वप्रथम ज्यांनी सहकार्य केलेलं आहे असे अमोल धायगुडे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतो. अमोल धायगुडे यांना विनंती की आपण मंचावरती यावं. माननीय बनसोडे साहेबांना विनंती की आपण त्यांचा सन्मान करावा. वैराटमध्ये मोठा जयंती उत्सव उत्साहात त्यांनी साजरा केलेला आहे. त्याचबरोबर श्री दोनतोडे सर यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतो.
डोलतोडे सर सर्व परिचित असं नाव ज्यांनी पत्रकारितेचा पुरस्कार नुकताच मिळवलेला आहे, यांचा सन्मान सर्वच मान्यवरांच्या हस्ते होतो. वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या डॉक्टर रेश्मा हनुमंत कानडे यांनी BAMS शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतोय. त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर रेश्मा हनुमंत कानडे यांच्या पालकांचा सन्मान मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होतोय. डॉक्टर रेश्मा हनुमंत कानडे यांनी BAMS यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी अस्मिता बाळासाहेब सलगर, अस्मिता बाळासाहेब सलगर यांनी पालकांसमोर उपस्थित व्हायचं. वैष्णवी अरुण ढेकणे, तेजस सचिन सलगर, तेजस सचिन सलगर, स्वप्नील मधुकर खांडेकर. आपले पालक सोबत असतील तर पालकांसोबत यायचं आहे. स्वप्नील मधुकर खांडेकर. यानंतर पुढे यायचंय जान्हवी गोवर्धन गाढवे. जान्हवी गाढवे या विद्यार्थिनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होतोय. विवेक विष्णू ढाकणे, झाड थोडंसं विवेक विष्णू डागणे. यानंतर विशाखा उत्रेश्वर हजारे, विशाखा उत्रेश्वर हजारे. आपले पालक आले असेल तर पालकांसमोर द्यायचं. विशाखा उत्रेश्वर हजारे. यानंतर सृष्टी कालिदास बावकर, सृष्टी कालिदास बावकर. निकिता तात्या खरात, निकिता खरात. प्रतीक्षा आप्पा पाटील, प्रतीक्षा आप्पा पाटील. ऐश्वर्या बाबासाहेब हजारे, ऐश्वर्या बाबासाहेब हजारे. करण चंद्रकांत गोरे, करण गोरे. पालक असतील तर पालकांसमोर पुढे यायचं. तुम्ही इकडून जा काका, तुम्ही इकडून या. दीदी शेजारी. हां हां, हात लावा. करण चंद्रकांत गोरे. प्रणव नवल मार्कड, प्रणव मार्कड. आपल्या पालकांसोबत पुढे यायचं.
महागड बिरमल श्रीमंत वायकुळे. जे विद्यार्थी आपल्या पालकासोबत आलेले आहेत त्यांनी पालकांना घेऊन यावं. बिरमल श्रीमंत वायकुळे. अमृता अमोल काकडे. अमृता अमोल काकडे. यानंतर शमिला चंद्रकांत धायगुडे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती की आपण बसून घ्यावं. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी स्मार्ट अकॅडमी बार्शीचे संचालक प्रशिक्षक सर्वपरिचित असं नाव माननीय सचिन वायकुळे सर यांना विनंती की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, याचबरोबर कर्तव्यकथ कर्मयोग आचरत ज्या हयातवर काम करत राहिले ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. समतेबरोबर ज्यावेळी शिक्षण बहुजनांच्या पर्यंत पोहोचवलं आणि तळातल्या लोकांना ज्यावेळी शिक्षणाची संधी दिली आणि जातीच्या धर्माच्या पंथाच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी मोठं काम उभा केलं ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती त्यांच्या पुढे मी सुरुवातीला नतमस्तक होतो. आज या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवंत सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वदेश साहेब, ज्यावेळी तुम्हाला अतिशय उत्तमपणे मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मार्गदर्शक तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी दायपत्रे साहेब, राजकारणाच्या पेक्षा व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन काम करत असताना इतरांनाही व्यवसायासाठी प्रेरणा देत सातत्यानं काम करत राहिलेले आमचे सहकारी अरुण भाऊ येळे, बार्शीसह करमाळा आणि सोलापूर अक्कलकोट अशा ठिकाणच्या शाळांचा पदभार सांभाळत असताना नगरपालिका शाळांमध्ये शिस्त कशा पद्धतीने असावी हे दाखवून देत सिद्ध करणारे नगरपालिका प्रशासन अधिकारी आणि जे बनसोडे साहेब, ज्यावेळी या बार्शी शहराला जगाच्या नकाशावर नेण्याचं काम येणेत्वे शिताफळाच्या माध्यमातून केलं ते आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, ज्यावेळी नावलौकिक बार्शीचा जगभरात पोहोचवला ते डॉक्टर नवनाथ नाना कसपटे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सुभाष भाऊ, श्रीमंत दादा थोरात, उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावली ते राहुल शेंडगे, माणिक हजारे, म्हणजे विजय सिंगाडे, या ठिकाणी राजाभाऊ पैकेकर, तर यांचाच सत्कार खरं करायला हवा होता. तुम्ही इतका पाठपुरावा करून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तुम्ही सत्काराचे मानकरी आहे. तुमचे सर्वात सुरुवातीला मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि खाली बसलेल्यांच्या पैकी माझे मार्गदर्शक की ज्यांच्यामुळं मला बातमी देण्याची पहिली संधी मिळाली ते आप्पासाहेब पवार, ज्यांची नुकतीच पश्चिम महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड झाली. वृत्तपत्र विक्रेता संघाचे श्याम थोरात या ठिकाणी शाळा सांभाळत असताना वेगळ्या पद्धतीने काम करता येतं हे दाखवून देणारे आमचे सहकारी धीरज शेळके सर, निलेश झिंगारडे, आमचे विक्रांत पवार, उपस्थित तुम्ही सर्व.
मी इथून पुढे बरोबर 3ऱ्या मिनिटाला खुर्चीवर असेल, कारण मी भाषणाचा प्रशिक्षक आहे. माझी भाषणाची अकॅडमी आहे. कुठं बोलावं, किती बोलावं, काय बोलावं या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण गेले 5 वर्ष झालं मी देतो आहे. सकाळी 10:30 तुम्ही इथे आला. तत्वज्ञान सांगणाऱ्या माणसाची पोट भरलं असले तरी ऐकणाऱ्यांचं पोट भरलं पाहिजे. आणि तुम्ही भूक लागलेली आहे ती मला माहिती आहे, आणि म्हणून अधिक वेळ अजिबात घेणार नाही. आणि माझ्यानंतरचे सुद्धा तुमचा अधिक वेळ घेणार नाही. 2-2 मिनिटामध्ये, 1.5 मिनिटामध्ये ते सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतील आणि ह्या कार्यक्रमाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. मी तुम्हा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि माझं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर एक दिवशी आपण नक्की भेटू, कारण आता 1:30 वाजले आहेत. 10:30 पासून 1:30 पर्यंत बरोबर भुकेचा बिंदू येऊन थांबला आहे. आणि महिला पण इथं आहेत, पालक पण इथं आहेत, काही ग्रामीण भागातून आलेत. आणि आणखी कोणीतरी जांभळी द्यायची वाट न पाहता ही माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. यानंतर काही विद्यार्थ्यांचे सन्मान आपण या ठिकाणी करतो. पांगरे शुभम श्रीकांत, सलगर मयुरी सदाशिव. आपले पालक उपस्थित असेल तर पालकांसमोर द्यायचं. गुडे स्वरांजली सुधाकर, स्वरांजली गुडे. प्रणिता पांगरे, ओमराज माने, ओमराजे आत्माराम माने. श्रीराम समरनाथ माने, यशराज बाळासाहेब शेंबडे. आपले पालक आले असतील तर पालकांसमोर पुढे यायचं. सायली संजय चौरे, सायली चौरे जे पालक आलेले आहेत. प्रणव प्रभाकर चौरे, प्रणव प्रभाकर चौरे. अदिती चंद्रकांत माने, प्राजक्ता राजू खताळ, प्राजक्ता खताळ. त्याच्यानंतर गणेश संस्कार गणेश महानवर, संस्कार गणेश महानवर. सुशांत संतोष सर्वदेव, ऋषिकेश ज्ञानेश्वर सोलंकर, आकांक्षा चोरमले, आकांक्षा मोहन चोरमले.
अश्विनी अरुण ढेंगणे, प्रणभ्य लिमराज करडे, करडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रणभ्य लिमराज करडे यांच्या वतीने करडे सर सन्मान स्वीकारत आहेत. साक्षी सतीश ढेकळे, आदित्य चंद्रकांत माने, पालक उपस्थित आहेत. आदित्य चंद्रकांत माने. उपस्थितांपैकी ज्यांचं नाव नोंदवलेलं नाही किंवा नोंदवलं आहे परंतु पुकारण्यात आलं नाही अशा पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी कृपया मंचाजवळ शीतल पाटील यांच्याशी संपर्क करावा. मान्यवरांना विनंती की आपण आता बसून घ्यावा. नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शीचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे साहेबांना विनंती की आपण मार्गदर्शन करावं. आज धनगर समाज बांधवांतर्फे या ठिकाणी उत्कृष्ट असं आपल्या बांधवांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आत्ताच वायकुळे सरांनी सांगितलं की शेतीच्या माध्यमातून सीताफळाच्या माध्यमातून बार्शी तालुक्याचं नाव जगाच्या नकाशावर कोरले असे सन्माननीय नवनाथजी कसपटे साहेब. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस खात्यामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणारे आणि मागच्या आठवड्यात उत्कृष्ट असा आयकॉन पुरस्कार मिळालेले सन्माननीय जयपात्रे साहेब. त्याचबरोबर मार्केट कमिटीचे संचालक सन्माननीय अरुण भाऊ येळे साहेब, सेवानिवृत्त झालेले सन्माननीय DYSP थोरात साहेब, विक्रीकर खात्यामध्ये उच्च पदावर अधिकारी असणारे सन्माननीय सरोदे साहेब, बार्शी तालुक्याच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला दबदबा निर्माण करणारे सन्माननीय शेळके साहेब, सन्माननीय थोरात साहेब, त्याचबरोबर वाघमोडे साहेब, आमच्या गुडकेताई व बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पत्रकारितेमध्ये आपलं नाव उंचावणारे व उत्कृष्ट असं स्मार्ट अकॅडमीमध्ये वक्तृत्वाचं प्रशिक्षण देणारे सन्माननीय सचिनजी वायकुळे सर, व्यासपीठावरच्या सन्माननीय यांच्यासोबत सगळ्यांनाच व्यासपीठावरती बसता येत नाही परंतु समोर देखील काही सन्माननीय व्यक्ती आहेत. ते सर्व सन्माननीय अतिथीगण आणि आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं ते विद्यार्थी आणि पालक. वायकुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे वेळ खूप झालेला आहे परंतु तरी पण मी 2च मिनिटं बोलणार आहे. एक 2 गोष्टी मुलांसाठी सांगणार आहे. आयुष्यामध्ये यश मिळवणं हे महत्त्वाचं असतं परंतु यशासोबत ते यश टिकवणं देखील महत्त्वाचं आहे. यश मिळवणारा प्रत्येकच व्यक्ती आयुष्यात समाधानी आणि सुखानं जगतो असं नाही. मिळालेल्या यशाला आपल्याला भविष्यामध्ये टिकवता आलं पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी आपल्याला इथून पुढे संघर्ष करावा लागणार आहे. 10वी ही आपल्या जीवनाची पहिली पायरी आहे. या ठिकाणी जायपत्रे साहेबांनी सांगितलंय, वाघमोडे सरांनी सांगितलंय, वायकुळे सरांनी सांगितलंय. आपण बाहेरच्या जीवनामध्ये जातो, बाहेरच्या जीवनामध्ये आकर्षण खूप असतं, ग्लॅमर खूप असतं, सगळं चकाकतं ते सोनं नसतं. आपल्याला काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. त्यामुळं विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, आपापल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करा. या ठिकाणी तुम्ही स्टेजवरची मंडळी बघा, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत परंतु आपापलं नाव लौकिक प्राप्त करून काम करत आहेत. या ठिकाणी समोर आमचे रवींद्र वैद्य साहेब आहेत, वकील आहेत, बार्शी तालुक्यात उत्कृष्ट महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. आणि
आजचा कार्यक्रम हा 8 दिवसापूर्वीच मी सहज अगदी माणिक हजारे हा माझा भाचा आहे, त्याला नाव काढलं आणि त्यानं समाजातली काही भरपूर माणसं सगळी बरोबर निवडली आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI शिवाजी जयपत्रे साहेब आणि बनसोडे साहेब, आमचे मित्र शोभा शेळके, प्रमोद वाघमोडे, सचिनजी वाघोळे, ॲडव्होकेट रवींद्र वैद्य, पत्रकार श्याम थोरात हे व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. कारण पश्चिम महाराष्ट्राचे जे वृत्तपत्र आहे त्याचा जो संघ आहे त्या संघाचे ते संचालक आहे महाराष्ट्राचे. तसेच पवार साहेब, सर्व पत्रकार आणि आजचे सर्व विद्यार्थिनी सत्कार होतील त्यांचे पालक. आजचा हा योग फार सहजासहजी आलेला आहे आणि आतापर्यंत जयपत्रे साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. कारण इथून पुढे त्या दिशा या विद्यार्थ्यांच्या जीवनात येऊ शकतात, पण त्या ठिकाणी आपला संयम कसा बाळगायचा हे जयपत्रे साहेबांनी अतिशय त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. कारण रोज एक त्यांच्याकडे केस अशा प्रकारचे येते, पण ते मिटवता त्याचा शोध घेता त्यातच आयुष्य म्हणजे आतापर्यंत सर्व्हिस केली आहे समजा, पण ते अनुभवातून बोलले. तर आपला कोणाचाही पाय घसरू नये म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर मला थोडक्यात एक सांगायचं आहे की बरेच आता एक बनसोडे साहेबांनी अतिशय चांगलं उदाहरण सांगितलं. 3 विद्यार्थी कसे असतात ते, ज्याला जमत नाही तो सगळ्याचा मुख्य होतो हे एक सांगितलं. पण तरी पण एक मला त्याच्या पुढचं थोडंसं सांगायचं आहे. बरेच विद्यार्थी आता नोकरी करतात, त्याला एक चाकोरी असते, एक मर्यादा असते. मी माझ्यासमोर डोळ्यासमोर नेहमी उदाहरण ठेवतो वसंतदादा पाटलाचं. ते 7वी शिकले होते आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर राज्य केलं म्हणजे मुख्यमंत्री होते, पण 7वी शिकलेले होते. याचा अर्थ आपण आता बस करायचं का शिकायचं नाही, ते दिवस गेले. इतकं सहज नाही. आता तुम्ही हुशार विद्यार्थी शिकून जसं कलेक्टर झाले किंवा कुठेतरी इंजिनियर झाले म्हणून ऐकलं होता, तसं तुम्ही शिक्षण भरपूर घ्या आणि नंतर मग व्यवसायात सुद्धा करू शकता. त्याचं उदाहरण म्हणून एक सांगतो. जैन इरिगेशन तुम्ही सगळीकडे ऐकत असाल, हजारो कोटीचा त्याचा व्यवसाय आहे. ते स्वतः कलेक्टर होते, पण कलेक्टरची नोकरी त्यांनी सोडली. अशी कलेक्टरची नोकरी सोडणारे फार पोटावर बोलणारे असू शकतात. आणि त्यांनी त्याच्यानंतर मला वाटतं 100 ते 125 देशामध्ये त्यांचं प्लॅन्ट आहे. 125 देशामध्ये प्लॅन्ट आहे त्यांचे. आणि आज रोजी जगात सर्वात जास्त प्लास्टिकचं उत्पादन त्यांच्याकडे आहे. त्यांनी कलेक्टरची नोकरी सोडून हे उभा केलेला आहे. जळगाव सुद्धा पाहायला त्यांच्याकडे फार चांगला आहे आणि हजारो एकर जमीन त्यांची असं प्रॅक्टिकल काही त्याच्यात प्रयोग करण्यासाठी त्यांनी सोडलेले आहे. आणि हजारावर कामगार इंजिनियर वगैरे असे त्यांच्याकडे आता कामाला आहे. याच्यासाठी ज्ञानाची सुद्धा गरज आहे. म्हणून साठी तुम्ही शिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय निवडा किंवा नोकरी निवडा किंवा आणखी काय करायचं ते करा. शिक्षण महत्वाचं आहे. कारण आता मला वाटतं इथं जेवढे आहे त्याच्यापेक्षा माझं शिक्षण कदाचित कमी असेल. मी जरी प्रगती केली असली तरी मला बऱ्याच ठिकाणी अडचण येते. वरिष्ठ मंडळी जे बोलत असते ते बोलत असताना त्याचा अर्थ एका दिवस लक्षात येत नाही किंवा आपल्याला त्या लेवलला बोलता येत नाही. त्याचं मला अडचण येते. पण आमचे दिवस आता भागून गेले. तुमचे दिवस तसे नाही. तुम्हाला तर ते जमलं नाही तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. कमीत कमी वरिष्ठ माणसाबरोबर काही व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. आपली मागणी म्हणणं
मांडता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे, फक्त नोकरीसाठी नाही. बऱ्याच ठिकाणी मी स्टेजवर पाहतो पुढे कशी नोकरी मिळते आणि काय पॅकेज आहे याच्याशिवाय दुसरं काही जास्त बोललं जातं. तर ते नको आहे, ज्याच्यात हिंमत आहे तो नोकरी करणार नाही, तो करून दाखवा काहीतरी. कारण नोकरी करणाऱ्याला मला माहिती आहे, मी आता विद्यापीठाशी वगैरे नेहमी कॉन्टॅक्टमध्ये चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि तिथं असं असतं, एखादं पीक आले पेरणीला म्हणजे काढणीला, ते काढायला सुद्धा त्याला परवानगी घ्यावी लागते, खुरपणीला परवानगी घ्यावी लागते, बियाण्याला परवानगी घ्यावी लागते. कधी कधी 2 महिने परवानगी मिळत नाही, तोपर्यंत तो पेरत पण नाही. विचार करा तुम्ही. मग या गोष्टीमुळं ते पण काही कामं करत नाही. ते वरिष्ठ म्हणतात काही काम करायला तर म्हणतात काय तुझं बंद पडलंय का, तुला पगार मिळत नाही का, गप्प बसायचं म्हणतात. आणि आता मी जे आहे ते संशोधन करतोय, ते संशोधन करण्यासाठी 3 वर्षात त्यांची बदली होते. कशाला ते संशोधन करतात हो? मी त्यांना अजिबात नाव ठेवत नाही, पण या त्यांच्या वरिष्ठ म्हणण्यापेक्षा ही सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला मी नाव ठेवतो. मी कुठल्याही विद्यापीठाला त्यातल्या तज्ञाला नावं ठेवणार नाही आणि ठेवत पण नाही. ती सिस्टीम आहे. मग तुम्ही जर तुमची बुद्धी आहे तुमच्याकडे भरपूर आणि तुम्ही अशा सिस्टीममध्ये पुढे अडकला तर तुम्ही काही प्रगती करू शकणार नाही. पगार मात्र घ्या. त्यासाठी जर कुणाच्यात हिंमत असेल तर शिक्षण घ्या आणि कुठल्याही प्रकारचा धंदा करा. त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये तुम्ही मिळवू शकता आणि खूप मोठं नाव सुद्धा मिळवू शकता. तर शिक्षण हे गरजेचंच आहे. पुढं काय करायचं हे तुमचा विचार आहे. तर या विद्यार्थ्यासाठी एकच मला सांगायचं आहे की तुम्ही शिक्षण चांगल्या पद्धतीचे घ्या, चांगला मार्ग मिळवा. पुढं काय ठरवायचं हे तुम्ही ठरवा. कारण तुम्हाला अनेक प्रकारचे मित्र मिळतील. त्या मित्राशी चर्चा करा. चर्चेनंतर तुम्ही तुमचं पर्याय निवडा. आणि मला अपेक्षा आहे त्यातील 2-4 तरी विद्यार्थी काहीतरी स्वतंत्र धंदा करून त्याचं नाव लौकिक त्याच्यापेक्षा मोठं करून दाखवतील, अशी पण मला अपेक्षा आहे. कारण कलेक्टर सुद्धा भरपूर आहे, शिक्षक भरपूर आहे. असं अनेक नोकरीमध्ये बरेच पद भरपूर आहे. तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्रात असे कितीतरी पद आहे. पण असं काही एखादं काम केलं, आता मी सांगितलं तुम्हाला जैनचं उदाहरण सांगितलं, किंवा हे मुख्यमंत्री वसंतदादा पाटलाचं उदाहरण सांगितलं. अशा प्रकारचं जर नाव केलं, हे नाव आणि पैसा दोन्ही मिळते. पण ह्याला मर्यादा असते, चाकोरी असते. तुम्ही चाकोरीच्या पुढे पैसे मिळू शकत नाही नोकरीमध्ये. त्यामुळं आणि नाव पण त्या तसं तर क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव मिळवता येतं, ते पण चांगली गोष्ट आहे, असा विषय नाही. पण पैशाला मर्यादा पडते, त्याची पगार एवढंच. तर त्यासाठी मी अपेक्षा करतो विद्यार्थ्यांकडून की याच्यातले 2-4 तरी विद्यार्थी असं चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण घेतील आणि आपल्या स्वतःचा जॉब करून ते काहीतरी असं मोठं नाव मिळवतील. आणि सर्वांना मी परत एकदा धन्यवाद देतो. आपल्या समाजातून एवढे लोक जमतील असं कोणालाही वाटलं नाही. सगळा अंदाज चुकला आमचा. पण सगळे तयार आहेत एकत्र यायला. आपणच कुठेतरी पुढची माणसं कमी पडतो हे लक्षात ठेवा. 2 महिन्यात आणि मी स्वतः इथं आयलाबाईचा पुतळा बसवणार आहे वरच्या बांधकामाच्या शेजारी. त्या दृष्टीने पण तुम्ही सगळ्यांनी हजर राहावं. ज्या त्यावेळेस मी आता दिवस ठरलेले नाही, त्यामुळे मी ज्या त्यावेळेस तसे जाहीर करेन, पेपरला येईल. तर त्यावेळेस सुद्धा आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि आपल्या त्या पण कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे माझी इच्छा आहे. कारण मला सुद्धा वाटत होतं एवढं इतकी इजी एवढे लोक येतील का नाही, पण तेवढे लोक आले आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि मी माझी